जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। विद्यार्थिनीचे कागदपत्र देण्यास कॉलेजची टाळाटाळ, ABVPचे धरणे आंदोलन। आष्टीतील न्यू मॉन्टफोर्ट फार्मसी कॉलेजला पोलिसांचे नोटीस, कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश। आष्टीतील न्यू मॉन्टफोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वादाला आता नवे वळण लागले। विद्यार्थिनीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आष्टी पोलिसांनी महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत मूळ कागदपत्रासह पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले। तर आज ABVPने कॉलेज समोर आंदोलन सुरू केले। अकोला येथील दीक्षा दीपक खंडारे हिनं न्यू मॉन्टफोर्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये 2021 ते 2025 या कालावधीमध्ये B फॉर्मचं शिक्षण पूर्ण केलं असून संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरूनही महाविद्यालयाकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे देण्यात आली नसल्याची तक्रार केली। कागदपत्रे देण्यासाठी अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आल्याचा आणि धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला। या प्रकरणी यापूर्वी महाविद्यालय प्रशासनाला चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती, मात्र संबंधित अधिकारी पोलिसांसमोर हजर राहिले नसल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं। दरम्यान विद्यार्थिनी आपल्या पालकासह महाविद्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी गेली असता तिला ती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप आहे। यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे। महाविद्यालय परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे अध्यक्ष मोहसिन खान, शमीम खान, अकाउंटंट असर अली आणि प्राध्यापक इर्शाद अहमद यांना 24 जुलै 2026 रोजी प्रवेश नोंदी, फी पावत्या, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर मूळ अभिलेखांसह आष्टी पोलीस ठाण्यामध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की नोटिशीचे पालन न केल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले। या प्रकरणामध्ये न्यू मॉन्टफोर्ट फार्मसी कॉलेजचा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता चिन्हे दिसत असून पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, RV।